नमस्कार. मी डॉक्टर विद्या होल्ले-होन्नूर, CT मराठी न्यूज चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या विषयावरती अभ्यासक असलेल्या असौ अश्विनी देशमुख यांच्याशी बोलणार आहोत. कारण अडचणी आल्या की त्या कशा निस्तरायच्या, आपलं काय होईल, आपल्याला कशा पद्धतीने आपण याच्यातून मार्ग काढू, यासाठी ज्योतिष अभ्यासक जे आपल्याला आठवण येते. मग आपण त्यांच्याकडे जातो. पण अशा या आमच्या अश्विनीताई देशमुख यांच्याशी आपण बोलूयात आणि त्या काय म्हणतायत ते बघूयात. नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. कशा आहात? मस्त. हो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर तुम्ही हा जे काही अभ्यास करता तर तो किती वर्षापासून करता हो? मी गेली 15 वर्ष अभ्यास करते. बरं. अभ्यास करत माणसांचा अभ्यास करायचा म्हणजे ती आवड होती. बरं. माणसं कोण खरं बोलतो, कोण खोटं बोलतो, कोण कसं असतं, हं. त्यांचं बघत बघत म्हटलं की हा व्यक्ती अशी का वागते, ही व्यक्ती का खोटं बोलते, ही व्यक्ती कायम उशिरा का येते, किंवा ही व्यक्ती शब्द का पाळत नाही. मग असा माणसांचा अभ्यास करायचा म्हणून मी ह्या गोष्टीकडे वळले आणि मग त्याचा मी अभ्यास करायला लागले. आणि आज 15 वर्ष मी अभ्यास त्याचा केला. आता मी शिकवते आणि पत्रिका सुद्धा बघते, त्यांना मार्गदर्शन करते. बरं. ज्योतिषामध्ये तुम्ही कोणता अभ्यास केला आहे आणि काय वापरता? म्हणजे आता एखादा समोर आलेला क्लायंट असतो की त्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने ज्योतिष बघता? मी स्वतः ह्युमन सायकोलॉजी त्याच्याकडे बघताना डायरेक्ट कुंडलीकडे न जाता अगोदर मी ह्युमन सायकोलॉजी केल्याकडे तो माणूस खरंच आहे, तो खरं म्हणून अडचणीत आहे म्हणून आलाय, काय टाइमपास म्हणून आलाय, की एक सहज आपली परीक्षा घ्यायला आलाय, हे तो बघितल्यानंतर ते लक्षात येतं. मग आधी तो जर अडचणीत असेल तर ती अडचण कशामुळे निर्माण झाली, काय झालं, हे सगळं माहीत करून घेतल्यानंतरच मग कुंडलीकडे जाऊन आणि ज्योतिषाच्या त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन करायचं की बा ह्या गोष्टी तुमच्या चुकल्या आहेत बरं का, हे असं करायला हवं होतं की तुम्ही हे केलं पाहिजे. मग हे करता करता मी असं हे गाईड करत असते. अच्छा. मग त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं अजून काय वापरता? म्हणजे वास्तूचा पण अभ्यास करता? माझा वास्तूचा अभ्यास आहे, मी पारंपरिक ज्योतिष शिकलेली आहे, हस्तरेखाचा अभ्यास आहे. हस्तरेखा म्हणजे हाताच्या रेषा? बरं. आणि अंकशास्त्र म्हणजे ते न्यूमरॉलॉजी. आणि तुम्ही अक्षराचं पण काहीतरी मी ग्राफॉलॉजी, मी सिग्नेचरवरून ॲनालिसिस करून त्यांना तुमची सिग्नेचर बदलायला सुद्धा हे करते की तुम्ही सिग्नेचर बदला, तुम्ही त्या ह्याच्यातून बाहेर पडा. सिग्नेचर सुधारल्यानंतर सुद्धा माणूस पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकतो. हे सुद्धा त्यांचे अनुभव आहेत, त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्याचं ते मात्र फीडबॅक नक्की देतात. बर. म्हणजे तुम्ही सगळ्या पद्धतीने अभ्यास करून त्या व्यक्तीच्या अडचणी दूर करता. बर. मग अशा वेळेस असं काही आठवतं का तुम्हाला की एखादा क्लायंट आला आणि त्याला खूप तो नर्वसनेसमध्ये होता आणि त्याला असं वाटत होतं आता काय करायचं, आणि त्याचं काही असं तुम्ही त्याला सांगितला उपाय वगैरे किंवा काय बघितलं, तर असं काही आठवतंय का तुम्हाला? नक्की आता आठवते नक्की. एक क्लायंट होते, मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडे आलेले होते. मुलीचं लग्न करायचं, हे करायचं म्हणून चाललेलं होतं. लग्न ठरलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण लग्न ठरताना किंवा ती माझी व्यक्ती समोर मुलगी जेव्हा समोर आली की तिला माझ्याकडे बघितल्यानंतर किंवा मी तिच्याकडे पाहिल्यानंतर की मला एक काहीतरी वेगळं जाणवलं. ही लग्न तर करते आई वडिलांच्या फोर्समुळे किंवा याच्यामुळे, पण तिचं बाहेर काहीतरी असावं किंवा बाहेर कोणावर तरी प्रेम आहे किंवा काय आहे, ती कोणाच्या तरी रिलेशन मध्ये आहे, हे मला लक्षात आलं. हे तिला कळलं. पण तरी सुद्धा ती सगळी लग्नाला तयार झाली, हे झाले, लग्न झालं, सासरी गेली, सगळे हे झाले. 8-15 दिवसांनी ती परत आली आणि परत त्या जो कोणी होता त्याला ती भेटली आणि ती भेटलेली मात्र ते घरच्या आई वडिलांनी तिला पाहिलं. अरे बापरे. मग आई वडिलांनी पाहिलं तर त्यावेळेला त्यांनी हे केलं, बा तुझं काही होतं का, काय होतं, तर आधी सांगायचं किंवा काय करायचं.
मग आपण त्याच्या संदर्भात आपण बोललो असतो किंवा काही केलं मग असतं तर तुम्ही आपण त्या गाडी पुढं- पालकांना सांगितलं नाही का? पालकांना काही असतं, काही वेळेला अशा काही गोष्टी मुलींच्या पत्रिकेतून कळल्यानंतर पालकांना जर सांगितलं तर एक तर तो त्यांना धक्का बसतो आणि आपण कितीही सांगितलं तरी ते पटकन आपल्या मुलीवरच्या विश्वासामुळे याच्यामुळे ते समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतीलच याची शक्यता नाकारता मग नाही. पुढे काय झालं त्या मुलीचं? झालं, तिचं लग्न झालं, पहिल्यांदा सगळे रागवले, आता ती परत सासरी गेली, सगळं झालं, सगळं व्यवस्थित झालं. पण मग तिला त्या मुलाला समजावलं. सोडलं त्यांनी? हो, तिला मुलाला त्या सोडलं पण, आणि आता ती व्यवस्थित तिच्या घरी मग त्यासाठी नांदते. तिला काही उपाय सांगितले ते का? तिला काही उपाय सांगितले होते. तिला म्हटलं एवढं वर्षभर, तिच्या वेळेला सांगितलं की तेवढं वर्षभर थोडीशी तिची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर तिची गाडी व्यवस्थित रुळावर येईल. अच्छा. वर्ष 2 वर्षामध्ये एखादं मूलबाळ जर झालं तर अजून तिची गाडी चांगली हे होईल. बर पण आता तिचं झालं, ती आणि आता प्रेग्नंट पण आहे बर. आणि आता तिचा म्हणजे समजवल्यामुळे ती एक बाळाच्या काळजीमुळे तरी का होईना ती व्यवस्थित राहिली. अच्छा. आणि आता सिग्नेचर वरून तुम्ही कसं अनालिसिस सिग्नेचर वरून म्हणताना प्रत्येक व्यक्ती सिग्नेचर करताना आपलं नाव आडनाव करते. बर. काही जण फक्त नाव लिहितात. काही वेळेला नावामध्ये नाव, वडिलांचं नाव येतं, वडिलांचं येतं, लग्न झालेल्या मुलींचं पतीचं नाव येतं. पण काही वेळेला जे फक्त जेव्हा जी व्यक्ती मुलं स्वतःच नाव करतात त्यावेळेला ती व्यक्ती ती स्वतःपुरताचा विचार करते. ज्या वेळेला तिच्या त्यांच्या नाव सिग्नेचर मध्ये त्यांच्या वडिलांचा आडनावाचा समावेश येतो तेव्हा ते मुलं मुली कोणी असू दे ते लोक आपल्या घरचा, आपल्या कुटुंबाचा विचार करायला लागतात. जेव्हा प्रत्येक सिंगल सिग्नेचर असते ते फक्त मला काय हवंय, मला काय वाटतंय, मला कसा फायदा होईल, मी काय केलं पाहिजे, हा मी असतो तो त्यांच्यामध्ये जास्त असतो. बर. आणि मग पारंपरिकचं काय? म्हणजे आता आम्ही जे ऐकलं ते असं पारंपरिकच ऐकलं, हे बाकीचं काही आम्हाला माहीत नाही, म्हणजे सामान्य लोकांना. मग पारंपरिकमध्ये काय असतं बरं? मग पारंपरिकमध्ये तुम्हाला धार्मिक उपाय दिलेले जातात. कुठली शांती आहे का, कुठलं ग्रह कुठे काय हे आहे का, मग 7:30 चालू आहे का, कुठली दशा चालू आहे, कुणाला तुम्हाला काही कसला त्रास होतोय का, मानसिक त्रास होय, कुणाला कसा त्रास आहे, ह्या गोष्टी त्याच्यातून त्यानुसार त्यांचे त्यावर उपाय दिले जातात. बरं. ते पारंपरिक पद्धतीने उपाय दिले जातात की जे आपण वर्षानुवर्ष महादेवाची पूजा करत आलो, महादेवाला पाणी घालत आलो, किंवा हनुमान चालीसा म्हटलं किंवा हनुमान स्तोत्र म्हणा, किंवा हे ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टींमुळे सुद्धा याचे उपाय आपण त्याचं निरसन करू शकतो त्यांच्या शंकांचं. अच्छा. आणि मग अजून कोणत्या पद्धतीने तुम्ही भविष्य पाहता बरं? हस्तरेखाचं येतं. हस्तरेखा म्हणजे प्रत्येक जण कधीतरी कुठलाही माणूस आणि आपला स्वतःचा कधी हात पाहिलेला असतो का? कधीच नाही. तुम्ही तुमचा हात बघा, तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्या हात बघा, प्रत्येकाच्या हातावरच्या रेखा वेगळ्या असतात. मग त्या रेखा, प्रत्येक रेख ही आयुष्य रेषा आहे, तुमची शिक्षणाची रेषा आहे. ह्या रेषा तुम्हाला तुमचं जडणघडण कशी आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळतं. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा त्यावेळेला कळतं. मग तुमच्या हातावर रेषा कशा आहेत. पण मग ते तर आपण बदलू शकत नाही ना. मग आपण त्या रेषा, पण त्याला आपण उपायच करू शकतो. अच्छा. म्हणजे हस्तरेषावरून सुद्धा अगदी हातावरच्या काही खुणांमुळे आपल्याला होणारे आजार, या आजार किती दीर्घकाळ आहेत किंवा काय आहेत, काही खुणा होतात, काही ठिपका येतो, काही रंग बदलतो, ह्याच्यामुळे आपल्याला आजार सुद्धा काय आहेत किंवा तो दीर्घकाळाचा आजार आहे हे आपल्याला लक्षात येतो. जोपर्यंत ती खूण आपल्या हातावरून, तळ हातावरून जात पण असं जाते का? मग जाते, नक्की आपोआप जाते. हो, आपोआप जाते आणि आपोआप येते. पण याच्यासाठी प्रत्येकाने आपला हात बघितला पाहिजे. मग प्रत्येक हातावर सुद्धा सगळे ग्रह आहेत. चंद्र, सूर्य, शनी, गुरु, मंगळ, हे सगळे ग्रह. म्हणजे प्रारब्ध आपल्याला जे मिळालेलं असतं ते त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, पण त्याची तीव्रता तुम्ही नक्की कमी करू शकता. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्या ते तर काही बदलणार नाही, पण त्याची तीव्रता, एखादा मोठा ऍक्सिडेंट होणार असेल तर छोटासा पाय मुरगळला, हात मुरगळला,
काहीतरी थोडंफार लागलं त्याच्यावर आपण म्हणजे आपण देवाच्या काहीतरी- उपासनेने हां. उपासनेने ते आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, बरं, आपण बदलू शकतो. बर. अच्छा, अजून काही तुम्हाला असं वेगळं काही सांगता येईल का? कारण तुमच्याकडे आता तुम्ही 15 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. मग एखादी छोटी गोष्ट की बाबा ती इतकी भावली की मग ती माझ्या खूप अगदी डोक्यात सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली, असं काही आहे का? की म्हणजे होऊ शकतं असं कधी कधी की बाबा हां ते मी विसरू शकत नाही ती गोष्ट, असं काही झालं होतं का बरं? हां अनुभव सांगायचा हं, तर 2021च्या 13 एप्रिलला गुरु बदल झाला. बर त्यावेळेला आपल्या कुंडलीतला नेपच्यून ग्रह आपल्याला इंट्युएशन्स देत असतो. बर आणि त्यावेळेला मला हे कळलं की काहीतरी गुरु बदल तर झालेला आहे, हं, पण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडणार. बर ही घटना घडली किंवा काहीतरी होतं म्हणून मी त्यांच्या रिलेटिव्हजना त्यांना कल्पना दिली की तुम्ही त्यांच्याकडं लक्ष द्या. हं, हं, साधारण महिनाभर म्हटलं ती सगळी गुरु बदल जरी 13 तारखेला झाला, लगेच सगळ्या गोष्टी घडायला 8-15 दिवस तरी असे जातात. हो. मग ते गोष्ट घडायला बरोबर महिना लागला बर आणि बरोबर 17 मे 21ला ती आयुष्यातली एक मोठी घटना घडली. बर आणि काय असो ते असो की काही वेळेला वाटतं आपल्याला की हे आपल्याला कळतंय ना, हे नको होतं, हे कळायला नको होतं. अच्छा, ते आईच्या बाबतीत होतं म्हणून. हां. म्हणजे आपल्या घरातलं किंवा असलं आपल्या की घरातलं जास्त. असलं की ते होतं. अच्छा. काही वेळेला दुसऱ्यांच्या बाबतीत सुद्धा घडतं की काहीतरी घडणार आहे बर किंवा त्यांची तब्येत सिरियस होईल, काही ना काहीतरी गोष्ट घडेल, या गोष्टी हे होतात. तसंच माझं 2023 मध्ये पण तेच झालं. गुरु बदल झाल्यावर बर म्हणजे तशीच गुरु घटना बदल घडते. झाल्यावरती अशा काहीतरी घटना होऊ शकतात. घडतात आपल्या आणि आयुष्यामध्ये. हे घटना तुम्हाला चांगल्या वाईट- माहिती असल्यामुळे हो. तुमच्या आई बाबांचं तुम्हाला कळालं कळालं. होतं. म्हणजे आई आणि वडील पण तेही मी सांगू शकते, हे मला कळलं होतं, पण त्यामुळे त्यांची माझी भेट नाही झाली, पण तरी सुद्धा ते मला भेटून गेले. हा अनुभव माझा खूप मोलाचा म्हणजे आहे. स्वप्नात वगैरे आलं? स्वप्नात असे नाही, मला प्रत्यक्ष दुसरी व्यक्ती येऊन तिथं गेल्यानंतर ती व्यक्ती मला भेटली. बर. मी त्यांना काही कबूल केलं होतं की मी हे तुम्हाला देईल किंवा हे करेल, आणि ती व्यक्ती माझ्याकडून तीच गोष्ट घेऊन गेली. अच्छा. आणि दुसरं अजून साधे उपाय काही आहेत का? काही म्हणजे पूजा मुलांचं एकाग्रता वाढण्यासाठी, मुलांना परीक्षेत यश होण्यासाठी, बर मुलांना सुद्धा देवापाशी दिवा लावलेला असताना त्या दिव्याच्याकडे नजरेमध्ये तुम्ही त्यांच्याकडे पाहत राहिलात एकाग्रतेने, त्यामुळे म्हणजे त्यांची एकाग्रता, त्राटक म्हणतात त्याला त्राटक म्हणतात. अच्छा. हां, हां. त्याला कसलं त्राटक म्हणतात? बर. दिव्याचं त्राटक हो, म्हणतात. हो. तर ते त्राटक जरी केलं तर त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. बर तसंच तुम्ही एक आई म्हणून किंवा वडील म्हणून दोघंही कोणीही करू शकतं की त्या अग्नीला, देवापाशी दिव्याला तुम्ही जर त्यांच्या परीक्षेमधलं यश आहे किंवा ते मिळवण्यासाठी तुम्ही त्या अग्निदेवतेला, आपल्या इष्टदेवतेला स्मरून त्या अग्नीच्या पुढे जर तुम्ही सांगितलं बर. तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. अच्छा. बरं. म्हणजे एकूण काय तुम्ही सुद्धा काही उपाय केले तर त्याचे परिणाम हे मुलांना मुलांवरती पण सुद्धा नक्की होतात. होतात. अच्छा. अगदी खूप छान तुमचं हे. असंच खूप ऐकावंसं वाटतं, पण आपल्याला वेळेचं नियोजन असल्यामुळे तुम्ही आमच्या सिटी न्यूज मराठी, इंडिया मराठी न्यूज चॅनलसाठी जी काही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आज आपण अश्विनी देशमुख, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरच्या वास्तूच्या आणि ज्योतिष तज्ज्ञ असलेल्या त्यांच्याशी बोललो आहोत. धन्यवाद सगळ्यांनाच.